Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. And good morning, sir. Good morning. Please sit down. Thank you, sir. परिचय द्या आपला. सर, माझं नाव सुनील रमेश जाधव, हम्म. तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, हम्म. नागपूर, आठवड. हम्म. माझं 5वी ते 10वी शिक्षण मानसिक विद्यालय पारुंडी येथून झालेलं आहे. हम्म. आणि 11वी ते डिग्री शिक्षण प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथून झालेलं आहे. आणि आयुर्वेद क्षेत्र. ओके. पैठण कशासाठी प्रसिद्ध आहे? सर, पैठण हे शहर धार्मिक म्हणजे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे नाथसागर तसेच म्हणजे देवाचे स्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे सर. आणि विशेष म्हणजे शालिवाहन राजाची राजधानी तिथे. आणि प्राचीन नाव एक प्रतिष्ठान. शालिवाहन हे महाराष्ट्रातीलच कुळ आहे का राजांचं? असे मानले जाते की म्हणजे काही काही इतिहासकाराचं म्हणणं आहे की ते दक्षिणेकडे होते. आणि काही इतिहासकाराचं म्हणणं आहे की इथलचे त्यांचा कुळ इथं. बाजरी आता कुठल्या कुठल्या प्रजातीत बाजरीमध्ये बियाणे सांगते? आणखी कुठलं पीक होतं तुमच्याकडे? आता सध्या ज्वारीची पेरणी झालेली आहे सर. ज्वारीची. ज्वारीत कुठले प्रकार आहे? सर, मालदाणी आणि दुसरी एकच. महाराष्ट्रात ज्वारीचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं? सर, महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादन सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये. ज्वारीचं पीक किती हंगामात घेता येतं? सर, दोन्ही हंगामात घेतात. अच्छा. दोन्ही हंगामात येणाऱ्या ज्वारीच्या क्वालिटीत काही फरक असतो का? क्वालिटीच सरासरीची नाही सर. ठीक आहे. औरंगाबादबद्दल काय म्हणते? सर, अशा खंडात सगळ्यात झपाट्याने वाढणारं शहर आहे सर. आणि तसेच म्हणजे तिथे सर म्हणजे नवीन आणि जुन्या दोघांचे मिश्र संस्कृती म्हणजे जसे की बावनकुळे जे शहर लेण्यासाठी प्रसिद्ध, तसेच दौलताबाद किल्ला त्याच्यामुळे प्रसिद्धी सांगण्याची शहर. अजून परत पर्यटनाचा इथं विकास होतो सर. आणि दुसऱ्या देशातील पर्यटन वगैरे इथं म्हणजे वाढत आहेत. पर्यटन राजधानी महाराष्ट्र. स्थापना केव्हा झाली औरंगाबादची? औरंगाबादची स्थापना सर असं एक्झॅक्ट म्हणजे हे नाही आहे सर. पण मलिक अंबानी सर हे 15व्या शतकात बसवलेले शहर आहे सर. मलिक अंबर कोण होते? सर, मलिक अंबर हे सर निजामशाहीचे सेनापती होते सर. ओके. औरंगाबादला औरंगजेब यांच्या नावाचा असं काही संबंध आहे का? हो सर, कारण की औरंगजेबाने ज्यावेळेस म्हणजे इथं दोनदा सुविधा केली होती. पहिले या शहराचं नाव फतेपूर होतं आणि त्यांनी या शहराचं नाव त्याच्या नावावरून औरंगाबाद असे ठेवले. म्हणजे मागणी चालू असते की औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यात यावं. काय वाटतं मला? सर, असं काही हे नाही सर. कोणतंही नाव असलं की त्याचं काही असं हे होणार नाही. पण सर शेवटी धार्मिक भावना वगैरे लोकांच्या असतात. आणि मला असं वाटतं की सर कोणाच्या धार्मिक भावनातून सर नामांतर व्हायला नको सर. नावावर धार्मिक भावना असू शकतात का? हो सर, नक्कीच सर. कारण की आता सर हिंदू समाज किंवा मराठा समाज म्हणजे सपोज संभाजीनगर ठेवण्यात यावं असं म्हणतात. आणि काही सपोज मुस्लिम कम्युनिटी असतात, त्यांना वाटतं की औरंगजेबावरूनच नाव असावं. त्याच्यामुळे लोकांची भावना होऊ शकते. त्यामुळे सर अशा म्हणजे आहे तसं ठीक आहे. आहे तसं ठीक आहे सर. आपला देश स्वतंत्र झाला, आपण धर्मनिरपेक्ष राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे आपण मान्य केलं स्वीकारलं. तरी पण अशा भावना का आहेत लोकांमध्ये? खरं तर सर लोकांची मानसिकता बदलायला हवी सर. आणि सामान्य माणसं अशी मागणी नाही करत. नाही सर. जे संसदेच्या पार्लमेंटमध्ये असलेले मेंबर आहेत किंवा घटक राज्याच्या कायदे मंडळात आहेत तेच करतात. असं वाटतं का तुम्हाला? ही जी मागणी आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं, सामान्य शेतकऱ्याला बिचारायला त्याला त्याची शेती करायची आहे, व्यापाऱ्याला त्याला त्याचा व्यापार वाढवायचा आहे.
राजकारणातनं जे लोकप्रतिनिधी म्हणून पार्लमेंटमध्ये आहेत, खासदार किंवा घटक राज्याच्या कायदेमंडळात आमदार, है ना? ते अशी मागणी करताना दिसतात. तर त्यांना अपेक्षित काय आहे? तर मग मी तर आतापर्यंत नाही ऐकलं सर, म्हणजे राजकारणी लोक अशी मागणी करतात. ऐकलं नाही का? नाही सर. तुमच्या इथले जे आधी खासदार होते त्यांचे पेपरला आर्टिकल होते. हां, म्हणून मी त्या संदर्भाने बोलतो. तुम्हाला असं वाटतं का की जो सामान्य नागरिक असतो त्यांची कारणं तेच बोलायचं किंवा असं राजकारणी लोकच का मागणी करतात, त्याच्यामुळे त्यांचा उद्देश काय, त्यांचा फायदा काय? सर खरं म्हटले तर जिल्ह्यात सर मॅक्सिमम लोकसंख्या सर हिंदू बौद्ध लोकसंख्या आहे सर. त्याच्यामुळे सर हिंदुत्व म्हणजे आता सपोज सेना पक्ष आहे सर, त्यांची विचारधारा सर हिंदुत्ववादी आहे सर. त्याच्यामुळे सर त्यांना शक्यतो असं वाटत असावं की याच्यामुळे सर मतदार वगैरे सर त्यांच्याकडे वळेल, त्यामुळे अशी मागणी होत असेल सर. तुमच्या गावात कसा आहे समाज? सर आमच्या गावात सर्व समाज बरोबर समाज आहे सर. ओके. मग बोली भाषा वेगळी आहे का? हो सर. गोरमाटी आहे का? हां तुम्ही कुठली भाषा बोलता मग? सर मी बंजारा आणि मराठी भाषा. तुम्ही घरामध्ये गोरमाटी भाषा, शाळेमध्ये मराठी असेल तुम्हाला? हो सर. म्हणजे अडचण नव्हती जात का शिक्षण घेताना? नाही सर, स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला आम्हाला भाषा नाही यायची, पण सरांनी आम्हाला म्हणजे प्रोत्साहित वगैरे केलं आणि त्याच्यातूनच सुधारता असं बोललं जातं शिक्षण तज्ज्ञांकडनं की मुलांना त्यांच्या मातृभाषेतनं शिक्षण दिलं पाहिजे. पण आज देशात स्थिती अशी आहे की लहान मुलं अगदी छोट्या वयातच 3 वर्षाच्या वयात त्याला कॉन्व्हेंटला टाकतात. घरामध्ये त्याचे सगळे सदस्य मराठी बोलतात. तिथं गेल्यानंतर एक नवीनच भाषा असते ज्या भाषेत त्याला शिकवलं जातं आणि त्या मुलाचा त्याच्यात संघर्ष होत राहतो. तुमचं काय मत आहे यावर? खरं तर प्रत्येक मुलाला सर पहिले सर मातृभाषा शिकवायला आहे सर, आणि त्याच्यानंतर मग पुढचे शिक्षण सर दुसऱ्या भाषेत द्यायला होते सर, मला सांग. छंद काय? सर मला क्रिकेट खेळणं पाहणं तसेच मूवी पाहणं वगैरे आवडते. ओके. आज कोणाची मॅच सुरू आहे? आज मॅच सुरू आहे कोणाची? हो सर, आज सध्या सर भारत आणि बांगलादेश केसरी सर. कोणता दिवस आहे आजचा? आजचा सेकंड दिवस. काल किती स्कोर केला बांगलादेश? सर सर मी म्हणजे सर असं नेहमी खेळत नाही, पण कधी सर मुळावर झाला वगैरे तर कधी खेळत. कोणते कोणते असतात तुमचे फेवरेट? काय म्हणतात बॉलर, बॅट्समन? सर मी क्रिकेट खेळायला आवडतं सर, बॉलिंग वगैरे मला असं येत नाही. म्हणजे ऑलराऊंडर. हां क्रिकेटच्या टर्म्स वगैरे माहीत आहे तुम्हाला? सर आवाज येत नाही सर. क्रिकेटच्या टर्म्स माहीत आहे का टर्म? जसं की डकवर्थ युनियन काय असतं, काय असतं? सर सर सपोज म्हणजे पहिली बॅटिंग वगैरे झाली आणि पाऊस वगैरे पडला समजा, आणि तर म्हणजे रन रेटनुसार सर स्कोर काढला जातो आणि एखाद्या संघाला विजयी घोषित केलं जातं. म्हणजे फक्त पाऊस आला तर प्रॉब्लेम येतो का? हो सर, शक्यतो आतापर्यंत सर सॉरी सर त्याच्याबद्दल बुकली काय असतं? सॉरी सर. ओके. औरंगाबादमध्ये किती दिवसापासून राहता? सर मी गावाकडेच तयारी करतो 15-18 दिवसापासून इथे आहे. अच्छा. मला एक सांगा, एखाद्या एरियामध्ये समजा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल? सर सध्या म्हणजे मॉब लिंचिंग म्हणतात सर, आणि सर त्याच्याबद्दल म्हणजे असं काही तरतूद नाही आहे सर, पण सध्या काही राज्यांनी सर तशी तरतूद केलेली आहे सर. जसे की सपोज मणिपूर म्हणजे जे घरगुती हिंसाचार वगैरे याच्यात कलम वगैरे लहान आहे सर, याच्यामुळे मायनर आहे असं. मग तुम्हाला असं म्हणायचं की कलमा मोठ्या असल्यामुळे मेजर आणि कलमा छोट्या असल्यामुळे मायनर, बरोबर? ओके. IPC आणि CRPC मध्ये काय फरक आहे नेमका? सर IPC मध्ये सर म्हणजे शिक्षेची तरतूद वगैरे असतात, ओके. आणि CRPC मध्ये सपोज एखाद्या म्हणजे एखादा गुन्हा कसा नोंदवायचा तशी प्रोसेस दिलेली राहते. ओके. म्हणजे गुन्ह्याची प्रोसेस ही CRPC मध्ये दिली आहे, त्याची शिक्षेची तरतूद असते ती IPC मध्ये. आणि एव्हिडन्स ऍक्ट कशासाठी आहे? एव्हिडन्स आहे सपोज पुरावे वगैरे जमा करण्यासाठी, म्हणजे पुरावा कसे काय करायचे काय त्याच्या संबंधित तरतुदी. IPC 354 कलम काय संदर्भात आहे? सांगा सर 354 सर विनय भंग संबंधित आहे. काय दिलं जातं त्यामध्ये? म्हणजे सर कोणत्याही महिलेचा सर विनय भंग होऊ शकतो सपोज. कशा प्रकारे? सॉरी सर मला आठवत नाही सर. ओके.
आणि 302 मध्ये काय दिलेलं आहे बघा IPCच्या सर 302 मध्ये सर फाशीची शिक्षा दिलेली सर. फाशीची शिक्षा कशा संदर्भात ती सॉरी सर म्हणजे मर्डर संबंधित शिक्षा आहे सर त्याच्यात. म्हणजे पुन्हा संदर्भात शिक्षा दिली हां, 302 मध्ये हो सर. आणि 307 मध्ये सॉरी सर. तुम्ही पोलीस स्टेशनला आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून जॉईन होणार. हो सर. काय कार्य कर्तव्य आणि ड्युटी असेल पोलीस उपनिरीक्षक यांची? सर मुंबई पोलीस कलम 64 आणि 67 नुसार सर PS म्हणजे पोलिसांना काही अधिकार आहे सर. सपोज म्हणजे समजा पोलिसासंबंधित आणि लोकांसंबंधित सर. पोलिसासंबंधित सपोज म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणे, म्हणजे वरिष्ठांचे आदेश पाळणे, म्हणजे गुन्हा प्रतिबंध करणे, असे काही कायदे म्हणजे किंवा पैठण तुमचं गाव जिथं आहे तिथेच तुम्ही लागतात. तुमच्याच गावात जर 2 गटांमध्ये हाणामारी झाली, एका गटात तुमचे आई वडील आणि भाऊ आहे आणि दुसऱ्या गटात दुसरे लोक आहेत, काय करायला शिकायचं? सर मी कायद्यानुसार प्रोसेस करेल सर. म्हणजे आई वडील असो किंवा भाऊ. घरचे म्हणतील ना, नाही तू आमचा माणूस आहे असं कसं करतो, त्यांनी जाणून सर नक्कीच घरचा माणूस आहे, पण सर मी म्हणजे एक देशाचा नागरिक आणि कायद्याने बांधलेले सर. तर मला कायद्यानुसार प्रोसेस करावं लागेल सर. पर्सनल लेवलवर तर फॅमिली पण लोक तुमचे घरचे म्हणतील आम्ही तुला शिकवलं आज नक्कीच म्हणणार, पण सर म्हणजे कोणी गुन्हा गेला म्हणजे सर त्याला आपण म्हणजे असं म्हणजे त्याला सूट तर देऊ शकत नाही सर. देऊ शकत नाही, ॲडजस्ट नाही करता येणार थोडंफार. नाही सर मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल. पण आता ते मोठा हॉटेल म्हटल्यावर काय समजून सांगणार, गुन्हा दाखल करावा लागेल ना. हो सर म्हणजे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, पण सर असं गुन्ह्याला सपोर्ट तर नाही करणार सर. ग्रॅज्युएशन कसं झालं सर मला ग्रॅज्युएशन BSc मध्ये त्या ग्रॅज्युएशनचा PSI कोर्सचा काही फायदा होईल का बरं? हो सर म्हणजे डायरेक्ट तर काही होणार नाही सर, पण इनडायरेक्टली होऊ शकतो. जसे की फॉरेन्सिक लॅबमध्ये सर केमिस्ट्रीचा उपयोग होऊ शकतो ओके पुरावा विश्लेषणासाठी. पण त्यासाठी तर स्पेशल टीम असते आपल्या डिपार्टमेंटला. हो सर डायरेक्ट असं नाही होणार सर. नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. तुम्ही एका एरियाची PSI आहे आणि त्या ठिकाणी एक दरोडेखोर व्यक्ती आहे. तुम्हाला आदेश आला या गोष्टांचा की त्याला पकडून आणायचं आहे. तुम्ही तुमच्या टीमसोबत त्या गावामध्ये गेले त्याला पकडण्यासाठी आणि तो त्या गावाचा एक प्रकारचा मुख्य आहे, चीफ आहे. तुम्ही त्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्या गावातल्या प्रत्येक लोकांनी काठ्या हत्यारासहित तुम्हाला वेढले लोकांना आणि तुम्हाला वरून आदेश आहे की त्याला पकडून आणायचं आणि ते लोक तुम्हाला मारत आहेत त्याला जर पकडणार तुम्ही. त्यावेळेस आपण काय कराल? सर मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना सर कायद्यासंबंधित माहिती देईल आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. आणि तरी पण ते नाही ऐकत तर सर तरी नाही ऐकले तरच मग सर मला सर पुढची कारवाई करायला लागेल. कशी? सर सपोज म्हणजे सर माझ्याकडे मनुष्यबळ किती आहे त्याच्या संबंधित पण म्हणजे आणि ते लोक किती आहे त्याची पण मला समजा माहिती वगैरे जमा करावं ते लागेल. समोरचे 50 लोक आहेत, तुम्ही 4-5 लोक आहेत. तुमच्या हाताकडे 4-5 कॉन्स्टेबल आहे आणि तुम्ही एक. नाही सर मी त्याला सोडून देईन आणि त्यावेळेस त्याला पकडण्याचा प्रयत्न करेन. त्याला सोडून द्याल. हो सर कारण की नाही तर मग सर अतिरिक्त टीम वगैरे मागून सर मग पकडण्याचा प्रयत्न करेल सर. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सध्या कार्यरत असलेलं असं कोणी व्यक्तिमत्व ज्यांचं कार्य तुम्हाला आवडतं? सर मला श्री विश्वास नाते पाटील सरांचं म्हणजे भाषण वगैरे आवडतं सर. भाषण त्यांचे काम करायची पद्धत आवडते का फक्त भाषण आवडतं? सर मी त्यांचे काम करण्याची पद्धत ते आज पाहिले नाही सर, पण प्रदेशात सध्याने मी म्हणजे युवकांना प्रोत्साहित करत राहतात ते मला आवडतं सर. ओके. पोलीस उपनिरीक्षकांचा युनिफॉर्म सांगा कसा? लाल शूज लाल बेल्ट असतात आणि खांद्यावर 2 स्टार असतात सर आणि एक निळी आणि एक लाल पट्टी असते. आता कल्पना करा की एका टेबलवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बसलेले आहेत, ॲडिशनल SP बसलेले आहेत, ॲडिशनल SP किंवा DYSP, PI बसलेले आहेत आणि PSI बसलेले आहेत. 4 लोक बसलेले. SP साहेब कसे ओळखायचे? सगळे युनिफॉर्म घालून बसले. ॲडिशनल SP सर SP SP पोलीस अधीक्षक
सर त्यांच्या खांद्यावर IPS म्हणजे केंद्रीय प्रशासकीय सेवाचं सर IPS स्टार असतो सर. ॲडिशनल SP बाय प्रमोशन त्यांच्या खांद्यावर IPS लिहिलेलं असेल तर अशा याच्यामध्ये सर एक राजमंत्रात नसते सर. अच्छा त्याच्यावरून हो सर. पोलीस प्रशासनासमोर तसेच समजा महागाईचे आव्हान आणि महागाई वगैरे त्याच्यामुळे सर शेतकऱ्याचे आंदोलन वगैरे हे पण सुद्धा सर समजा प्रशासनासमोर आव्हान असतं. कंट्रोल करण्यासाठी काय करावं? सायबर क्राईम सर त्याच्यासाठी सर लॅब म्हणजे सायबर लॅब वगैरे ओपन करणे आणि पोलीस स्टेशन डिजिटल वगैरे करणे सर. यायला पाहिजे होतं. IPCचा जो कायदा आहे केव्हा साहेब बरं? IPC 1806. 1807. मला असं वाटतंय का की 1860च्या परिस्थितीमध्ये आणि 2019च्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे म्हणून? हो सर नक्की झालेली कारण की त्यावेळेसचे जे गुन्हे होते सर त्यानुसार काही दंड होते सर आणि आता सर ते दंड कमी पडतात सर. असं एक्झाम्पल येत आहे तर मला एखादं म्हणजे सपोज सर काही गुन्ह्यासाठी सर म्हणजे तरतूद 100 रुपयापासून सुरुवात होते सर आणि ते आता पुरेशी नाही आहे सर. ते वाढायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं त्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे? हो सर नक्कीच सर कारण की दंड आणि शिक्षा पण वाढायला पाहिजे सर आता. पोलीस विभागामध्ये येण्याचा नेमका उद्देश काय आपला? सर मी पोलीस विभागामध्ये सर पहिल्यापासूनच आवड होती सर म्हणजे मी पहिले पोलीस भरती वगैरे करायचं. फर्स्ट इयर सेकंड इयर मी सर पोलीस भरतीच करत होतो आणि त्या पुढं म्हणजे तसं करता करता सर मला असं नेहमीच वाटायचं सर मी PSI होऊ शकतो आणि त्यामुळे सर मी PSIची तयारी करायला लागलो. PSI का बरं? जर पोलीस विभागामध्ये येण्यासाठी तुम्ही डिवाइस करू शकता, IPS होऊ शकता, कॉन्स्टेबल पण होऊ शकता. हो सर नक्कीच होऊ शकतो पण सर म्हणजे सर एक सुरुवात जर कुठून मी भेटली तर नक्कीच चांगलं होईल. त्यामुळे सर म्हणजे असं राज्यसेवाचे पण पेपर देतो आता पण असं. तुम्ही जर पोलीस विभागामध्ये आले तर नेमका काय करण्याचा उद्देश आहे इतरांपेक्षा वेगळा? सर मित्रापेक्षा वेगळं सर असं काही करण्याचा उद्देश नाही पण सपोज म्हणजे सर म्हणजे जे कायदा आहे सर त्याची चांगली अंमलबजावणी करून म्हणजे सर याच्यामुळे सर नक्कीच म्हणजे इतर लोकांना पण चांगला फायदा होईल आणि एक कायदा जर चांगलं फॉलो केलं म्हणजे शिस्त लागत आहे सर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की जे पोलीसमध्ये सध्या व्यक्ती आहे कायदा चांगला फॉलो करत नाही? हो सर कारण की सर चांगलं म्हणजे सगळेच चांगले फॉलो करतात असे म्हणून काही लोक करत नाही सर. उदाहरण देतो आहे तुम्हाला असं कोण आहे की कायदा फॉलो नाही केला? सपोज सर म्हणजे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सर म्हणजे मामाची मुलीची सर डेट झालेली सर आणि सर ज्यावेळेस कंप्लेंट करायला गेलं सर तर PSI सर कंप्लेंट वगैरे घेतली नाही सर. काय वाटतं त्यांनी काय करायला दिलं तुम्हाला? ते सर त्यांनी डायरेक्ट असं निर्णय केले की पहिले पोस्टमार्टम करा आणि रिपोर्टनुसार आम्ही कारवाई करू. पण सर म्हणजे असं बॉडी वगैरे विहिरीतून असं काही काढली नाही काही नाही सर म्हणजे असं पंचनामा वगैरे करायला सुद्धा आले नाही. मग कोणी काढली बॉडी? सर काही गावकऱ्यातील लोकांनी ती बॉडी काढली आणि मग सर तुम्ही काय कारवाई केली त्याच्या गोष्टीवर? तुम्ही PSI कंप्लेंट कोणाला केली? सर PI कडे गेले सर म्हणजे ते कारवाई. हो सर. नंतर मग आलती का पोलीस? नाही सर काही दिवसांनी आले पण ज्यावेळेस म्हणजे सर गरज होती त्यावेळेस तर नाही आले सर. मग मुलीला काढून हॉस्पिटलला गावकऱ्यांनीच नेलं? हो सर. पोलीस आले नाही? सर. मग तुम्ही एक सुजाण नागरिक पोलिसांनी हल्लेखोर आहे कामामध्ये त्याबद्दल तुम्ही त्यांची कंप्लेंट केली PIवर त्यांनी काय ॲक्शन घेतली याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? सर सध्या त्यांची प्रोसेस चालू आहे. ते म्हणतात ज्यावेळेस जातात सर त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही आमचे काम करतो काही एक्सप्रेशन असं काही तुम्ही यांची कंप्लेंट वरिष्ठाकडे केली का की कोणाला? नाही सर. म्हणजे मुलीने सुसाईड केलं होतं की काय काय झालं होतं? सर ते विहिरीमध्ये सर त्यातले 4 गुण सांगा चांगले. सर मी कोणतेही काम जर घेतलं तर म्हणजे ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडू शकतो. कोणतेही कार्य सर नम्रपणे पाळतो आणि सर तुम्हाला तुमचे तसे वाईट गुण कोणते बरे तुम्हाला टाळायचे का? भारतीय पुरावा कायदा कलम 45 काय सांगते? ठीक आहे. ओके. फीडबॅक केला सुनील? थांबून द्या. सुनील एक मिनिट.
तुम्ही फीडबॅकला थांबता की कसं आत्ता द्यायचा फीडबॅक की थोड्या वेळाने द्यायचा? तुम्हाला जसं काही हे काही इंटरव्ह्यू वाटपले किंवा आपण एकत्रितरित्या देऊ सगळ्यांचा. दरवाजा बंद करायचं नाही. तुम्ही आता हां मला आमच्या बंद करा वाटतं.